नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण आपल्या लालपरीचे मायलेज टेस्ट करणार आहोत, जे मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा मायलेज टेस्ट करत आहे। तर आपण बघूया आज आपली लालपरी किती मायलेज देत्या। तर आपण भेटूया सर आपल्या लालपरीजवळ। अजून किती मिनिटं जाते बघूया। असंच शेवटला आलेले, कधी बंद पडेल माहीत नाही। त्यानंतर आपण 1 लिटर तेल टाकूया यात आणि मग आपण ॲव्हरेज काढूया। ॲक्च्युली तो टाईम आला ज्याची मी वाट बघितली होती। अजून चाललेला, बघूया कुठं पण जात्या गाड्या। ॲक्सेल चालू झाले हे नक्की, फक्त बघूया कुठंपर्यंत जात्या। हे बघच की द्यायला चालू झाली गाडी। फायनली आपलं तेल संपलेलं आहे रिझर्वचं। तर आपण बघूया 2 स्टार्टर मारून चालू होते काय। जर चालू झाली तर अजून थोडं लांब जाऊया, ह्याच्यातलं पूर्ण तेल संपूया आणि मग आपली 1 लिटरची बाटली यात टाकून आपण आपला ॲव्हरेज काढूया। हे 60 झालेले आहे। परत एकदा अजून थोडं लांब जाऊया। मला वाटतं फायनली आपली बाईक बंद झालेली आहे। आता 2 स्टार्टर मारून बघूया चालू होते का। 1 2 3 चालू होत नाही। ह्यातलं तेल सगळं संपलेलं आहे। आता आपण आपली 1 लिटरची बॉटल यात टाकूया आणि इथनं पुढं आपण आता आपलं ॲव्हरेज काढूया। तर ही आपण 1 लिटरची बॉटल आपण मोकळी केली आणि आता आपण आपल्या ॲव्हरेजला सुरुवात करूया। हे माझं एफ ट्रिप हे 0 करतो। त्यानंतरनं माझं ओडोमीटर झालेलं आहे 65,444। ट्रिप 1 हे 0 केलो। ट्रिप 2 हे मी 0 केलो। बघूया आता इथून आपली बाईक किती किलोमीटर पळते यावर आपण ठरवूया की आपला ॲव्हरेज किती आलेला आहे। आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। बघूया पहिल्या स्टार्टरमध्ये चालू होते का। तेल टाकलेलं आहे यात। हे बघा पहिल्याच स्टार्टरमध्ये आपली बाईक चालू झालेली आहे आणि आता आपण आपला आता ॲव्हरेज काढूया। तर मी प्रत्येक 5 किलोमीटरला तुम्हाला मी सांगेन की किती किलोमीटर झाले आणि आपलं स्पीड असणार आहे 60 ते 70च्या मध्ये, जेणेकरून आपला ॲव्हरेज आपल्याला परफेक्ट कळेल। तर आपण स्टार्ट करूया आपल्या ॲव्हरेजसाठी। आपण आपली जर्नी चालू केलेली आहे। तर आपण बघूया की आपल्या बाईकचा ॲव्हरेज किती आहे ते। आज फायनली तो दिवस आलेला आहे की आपण आज ॲव्हरेज काढतोय। बघूया आपली बाईक 1 लिटर तेलामध्ये किती किलोमीटर जाते। ते तुम्हाला प्रत्येक 5 किलोमीटरला तुम्हाला मी अपडेट देत जाईन की आपली बाईक इतक्या किलोमीटर गेलेली आहे। तर आपण इथून आता स्टार्ट केलेलं आहे। तर भेटू आपण 5 किलोमीटर नंतर। किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि आता पुढं आपण 10 किलोमीटर नंतर भेटू। तर मित्रांनो आपलं 10 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे। आपलं 15 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे। माझी अपेक्षा आहे कमीत कमी 45चा ॲव्हरेज देईल लिटरला। तर बघूया कुठंपर्यंत जाते आता। आणि मित्रांनो आपला आता 20 किलोमीटर पूर्ण झालेला आहे।
तर मित्रांनो आपला आता 25 किलोमीटर पूर्ण झालेला आहे आणि आता आपण भेटू परत 30 किलोमीटर नंतर. तर मित्रांनो आता आपलं 30 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. तर आपण परत भेटू 35 किलोमीटर नंतर. मित्रांनो तर आपलं आता 35 किलोमीटर पूर्ण झालेला आहे. आता आपण परत भेटू 40 किलोमीटर नंतर. तर मित्रांनो आतापर्यंत आपण 40 किलोमीटर गाडी चालवली आहे. आपले एक्झॅक्ट आता पूर्ण झाले 45 किलोमीटर. बघूया इथून तर अजून आणि किती किलोमीटर जाते. तर आपण भेटू 50 किलोमीटरच्या अपडेटला. तर आपण मित्रांनो 50 किलोमीटर नंतर भेटलो आहे. आपण आपली बाईक 50 किलोमीटर गेलेली आहे 1 लिटर तेलामध्ये आणि अजून पण पुढे चालत आहे. बघूया अजून किती किलोमीटरपर्यंत जाते. हे आपलं 55 किलोमीटर झालं आणि अजून आपली बाईक पुढे जात आहे. अजून कुठेही अजून गचकत दिलेलं नाही आहे. अजून तेल आहे माझ्या मते. अजून आपली गाडी अजून तरी 2-3 किलोमीटर तरी आपली बाईक पास करेल. मित्रांनो आपली आता 56 किलोमीटर झालेला आहे. अजून काही कुठे तेल संपलेलं काही निशाण दिसत नाही. तर बघूया अजून किती किलोमीटर लांब जाते. अजून तर गाडी अक्केसलेली नाही आणि आपलं किलोमीटर पूर्ण झालेलं आहे 57. अजून गाडी अक्सेट नाही. अजून ही गाडी पुढं चालतच आहे. तर बघूया अजून किती किलोमीटर जाते पुढे. मी अपेक्षा केली नव्हती इतके जाईल पण खरंच माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच किलोमीटर पास झाले आहे माझी बाईक. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून माझा व्हिडिओ व्हायरल होईल आणि मला थोडीशी मदत होईल. कारण तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ पूर्णपणे माझा वेळ खर्च करून केलेला आहे. आणि मित्रांनो आपलं आता 58 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे 1 लिटरमध्ये. तर बघूया अजून किती किलोमीटर जाते. मी अपेक्षा केली होती 45 ते 50 किलोमीटर जाईल पण ही 60 किलोमीटर जायची क्षमता होते. तर अजून पण जात आहे. अजून काही गाडी अक्सेट नाही. अजून गाडी चालतच आहे. तर बघूया किती किलोमीटर अजून जाते. माझं स्पीड होतं 60 ते 80. ह्याच्यामध्ये मी माझी गाडी पळवलेली आहे आणि फुल्ली हायवेला. त्याच्यामध्ये मध्ये थोडे खराब पॅचेस आले. जे काम चालू आहे हायवेचं त्या ठिकाणी माझं स्पीड कमी केलं होतं, गेट चेंज केलं होतं. त्यातून पण माझा ॲव्हरेज एवढा आलेला आहे. हा रिझल्ट शॉकिंग आहे माझ्यासाठी. आपलं आता 60 किलोमीटर पूर्ण झालेला आहे या 1 लिटरमध्ये. खरंच खूप चांगला ॲव्हरेज दिलेला आहे आपल्या बाईकने 3 वर्षानंतरनं. मी अपेक्षित नव्हतं मला इतका ॲव्हरेज देईल पण खरंच ॲव्हरेज खूप छान दिलेला आहे. आम्ही खरंच खूप खुश आहे कारण की मी अपेक्षा पण केली नव्हती आपल्या बाईकची की इतका ॲव्हरेज मिळेल मला. 65 किलोमीटर पूर्ण होत आहे. 61.8 61.9 61.9 61.9 62 पूर्ण झालेला आहे आपलं 1 लिटर मायलेज म्हटलं. आणि अजून गाडी अक्षत पण नाही. अजून गाडी चालतच आहे पुढे. काय जादू केली आहे गाडीत असे जे 60च्या पुढं ॲव्हरेज येते आहे. भावा स्प्लेंडरला 1 नंबर. स्प्लेंडरला झक मारते गाडी आपली. अपेक्षित होतं मला 45-50 शेवट पण अपेक्षितपेक्षा जास्त किलोमीटर गेलेले आहे. जास्त म्हणजे नाही बोलू शकत ह्याबद्दल. इतकं जास्त किलोमीटर गेलेलं आहे. अजून गाड्या अशी पळते जणू काही ह्यात तेल खूप आहे अशी गाडी पळते. गाडी अजून श्वास सोडत नाही. माहीत नाही किती किलोमीटर पूर्ण करेल. आणि मी कुठं थांबलेलो पण नाही. तुम्ही बघितलं आहे कंटिन्यूस मी बाईक चालवते आणि माझा व्हिडिओ पण कंटिन्यूस चालू आहे. तर मित्रांनो आपलं 65 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे 1 लिटर मायलेज टेस्टमधलं. इतकं प्रेम करू नको ग बाई माझ्यावर. तेल सपव. इतकं प्रेम करू नको माझ्यावर. 66 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे
ह्या 1 लिटर मायलेज टेस्टमध्ये. आता गाडी आकसली थोडी आणि किलोमीटर झालेला आहे. हे खरंच खूप शॉकिंग रिझल्ट आहे माझ्यासाठी. 67 किलोमीटर झालेला आहे. तर 1 लिटरमध्ये आपली गाडी 67 किलोमीटर गेलेली आहे. अनेक 2 वेळा स्टार्टर मारून बघूया किती किलोमीटर जाते. माझ्या अपेक्षेपेक्षा खरंच खूप जास्त किलोमीटर गेलेले आहे. मला वाटलं नव्हतं इतकं शॉकिंग रिझल्ट भेटेल मला. तर अनेक 2 वेळा स्टार्टर मारून अनेक थोडं किलोमीटर जाऊया, पूर्ण तेल चपूया आणि मग आपण टोटल मायलेज काढूया किती किलोमीटर गेली. वन स्टार्टर, टू स्टार्टर, तिसरा स्टार्टर. भावानं गाडी चालू होत नाही इथे. 1 स्टार्टर, 2 स्टार्टर, 3 स्टार्टर. भावानं आपली गाडी चालू होत नाही. टोटली इथं सगळं तेल संपलेलं आहे आणि आपलं 67 किलोमीटर गेले. जे काय तुमच्या पुढं आहे, व्हिडिओ मी स्किप केलेला नाही, काय नाही. जे काय रिझल्ट तुमच्या पुढं आहे. आणि आता आपण सरळ भेटूया. फायनली आपण आलेलो आहोत मायलेज टेस्ट करून. तर रिझल्ट खरंच खूप छान आलेला आहे. मला वाटलं होतं की माझी बाईक, माझी लालपरी इतकं मायलेज देईल. मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मायलेज मिळालेला आहे आणि मी ह्या मायलेजमुळे खरंच खूप खुश आहे की माझी लालपरी इतकं मायलेज देते. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझा व्हिडिओ कसा वाटला. तर आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.